नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठात आपण आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये अभ्यासली. इतिहास लेखनाच्या संदर्भात पाश्चात्य विचारवंतांचे विचार जाणून घेतले. आज आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठात इतिहास लेखनाची वाटचाल कशी झाली, भारतीय इतिहास लेखनाला असलेल्या विविध तात्विक प्रणाली यांच्याविषयी माहिती मिळवणार आहोत. म्हणजेच भारतीय इतिहास लेखनाची परंपरा समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेची विभागणी 3 काळात केलेली आहे. 1. प्राचीन काळातील इतिहास लेखन, 2. मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन आणि 3 आहे आधुनिक काळातील इतिहास लेखन. प्राचीन काळातील इतिहास लेखन. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे यांच्या आठवणी केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळाले नाही. ही लिपी वाचण्यात इतिहास संशोधकांना जेव्हा यश प्राप्त होईल तेव्हा हडप्पा संस्कृतीविषयी अधिक माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे आणि त्याची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजेच इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते. सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर म्हणजे संगमरवरी दगडांवर आणि दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून धातूंची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासनव्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. प्राचीन भारतीय इतिहास लेखनाच्या महत्त्वाच्या साधनांमध्ये पुढील साधनांचा समावेश होतो. त्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्य, पुराणे, जैन आणि बौद्ध धर्मग्रंथ, या धर्मग्रंथांखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने ही काही महत्त्वाची साधने इतिहास लेखनासाठी उपयुक्त पडतात. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील 2 महत्त्वाचे टप्पे आपल्याला सांगता येतील. पहिलं, प्राचीन काळातील राजांची चरित्रे. उदाहरणार्थ बाणभट्ट यांनी लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य. वर्धन घराण्यातील राजा हर्षवर्धन यांचा चरित्र ग्रंथ आहे. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचं वास्तववादी चित्रण केलेलं आहे. आणि ह्या वाटचालीतील 2रा टप्पा म्हणजेच राजघराण्यांचा इतिहास सांगणारे लेखन. विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्या. सोहगौडा ताम्रपट. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील सोहगौडा या ठिकाणी हा ताम्रपट सापडला आहे. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख हा ब्राह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत, एकावर एक असलेल्या 3 कमानी ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. 4 खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार घराचे निदर्शक असावेत असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठार घरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश त्या लेखात दिलेला आहे.
दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भात हा आदेश असावा असे मानले जाते. अशा प्रकारे इतिहास संशोधक प्राचीन साधनांचा पूर्णपणे अभ्यास करून इतिहास लेखन करतात. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखनाच्या वाटचालीतील दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. विद्यार्थ्यांनो, इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्याण याने लिहिलेला राजतरंगिणी हा ग्रंथ, हा संपूर्ण ग्रंथ काश्मीरच्या इतिहासावर आधारित आहे. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून कल्याण याने हा ग्रंथ रचला आहे, असा उल्लेख त्याने ह्या ग्रंथामध्ये केलेला आहे. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. म्हणजेच मूळ भारतीय इतिहास लेखनाच्या पद्धतीवर अरबी आणि फारसी इतिहासकारांचा प्रभाव आहे. विद्यार्थी मित्रांनो, मध्ययुगीन काळामध्ये मुस्लिम इतिहासकारामध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होऊन गेला. त्याने आपल्या तारीख-ई-फिरोजशाही या ग्रंथामध्ये इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. थोडक्यात इतिहासकाराने इतिहासाचे लेखन करताना सर्वांगीण विचार करणे आवश्यक आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच बाबींचा एकूण विचार करून इतिहास लेखन करणे अपेक्षित आहे. मुघल काळातील इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये. मुघल बादशहाच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतही सुरू झालेली होती. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याने स्वतःचे आत्मचरित्र लिहिले, तुझुक-ई-बाबरी. यामध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने आहेत. त्याच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही समावेश आहे. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. बखर भारतीय इतिहास लेखनातील एक महत्त्वाची पद्धती. हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन आपण आज बखरीत वाचायला मिळते. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. त्यातील एक महत्त्वाची बखर सभासद बखर. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. पुढील बखर आहे भाऊसाहेबांची बखर. या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी ही स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. विद्यार्थी मित्रांनो, बखरीचे वेगवेगळे प्रकार सांगता येतील. बखरीचे वेगवेगळे प्रकार: चरित्रात्मक बखर, वंशानुचरित्रात्मक बखर, प्रसंगवर्णनात्मक बखर, पंथीय बखर, आत्मचरित्रपर बखर, कैफियत, पौराणिक बखर आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकात पान नंबर 8वर असलेले माहीत आहे का तुम्हाला हे सदर आपण व्यवस्थित वाचून आणि त्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांची नोंद आपल्या वहीमध्ये ठेवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या पाठामध्ये आपण प्राचीन व मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनाविषयी माहिती मिळविली. बखरीचे विविध प्रकारांची माहिती मिळवली. ते संकल्पना चित्राच्या स्वरूपात आपल्यासमोर या व्हिडिओतून सादर केलेलं आहे. ते संकल्पना चित्र आपण आपल्या वहीत नोंद करून ठेवायचे आहे आणि पाठाच्या आधारे पुढील PDF दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या वहीत लिहायची आहेत. धन्यवाद.